बीडमध्ये झालेली हत्या त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाठिंबा करत आहेत। सूरज चव्हाणचे झालेलं क्रूर्य मंगेश काळोखेची पत्नी निवडून आली ते त्यांना अपयश पचवता आलं नाही तर खऱ्याने राजकारण करू नये। जो ओझरडे महिलांची छेडछाड करतो, जो ओझरडे महिला आंघोळ करत असताना त्यांची कृत्य करतो, अशा ओझरडेला तडीपार करावं। खोपोली नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ बुधवारी 31 डिसेंबर 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये शिवसैनिकांनी तीव्र निषेध आंदोलन केलं। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत शिवसैनिकांनी जोरदार निदर्शन करत महाड शहर पोलिसांना निवेदन सादर करण्यात आलं। या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। धनंजय मुंडे, सूरज चव्हाण आणि सुधाकर घारे यांना सुनील तटकरे पाठीशी घालत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला। अशा प्रकारे गुंडगिरीला पाठबळ दिलं जात असल्यामुळे खोपोली येथील हत्याकांड घडल्याचा दावा शिवसैनिकांनी केला। या पार्श्वभूमीवर सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। आमच्या सर्वांचे सहकारी शिवसैनिक स्वर्गीय मंगेशजी काळोखे साहेब यांचा ज्या पद्धतीने निर्घुण पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज सर्व सन्माननीय महिला आघाडी असतील, शिवसैनिक आणि युवासेना हे सगळे इथे जमलेले आहेत। खरोखरच अत्यंत क्रूर अशी ही घटना घडलेली आहे। आज आपण पाहतोय की समाज कार्य करताना ते प्रत्येक घराघरात पोचलेला असा हुरहुरणारी असा हा समाजसेवक होता आणि त्याची अशा पद्धतीने निर्घुण हत्या झाली हे खरोखरच एक कलंकित गोष्ट आहे। आणि यासाठी सगळ्यांना विनंती करते, न्यायालयाला विनंती करते आणि सगळेच जे आपले सन्माननीय शिंदे साहेब असो, सन्माननीय आमदार आदरणीय भरतजी गोगावले साहेब असो, या सगळ्यांना विनंती करतो की ही लवकरात लवकर केस ही दाखल झाली पाहिजे आणि ज्या आरोपींनी हा हल्ला केलेला त्या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे, ही अशी मागणी आम्ही महिला आघाडीच्या वतीने करत आहोत। खऱ्या अर्थाने महाड नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये निषेध होत आहे। आमचे सहकारी शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते स्वर्गीय मंगेश काळोखे यांची निर्घुण हत्या राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केलेली आहे। मग या ठिकाणी निवडणुकीमध्ये काम करत असताना जर आपल्याला अपयश पचवता येत नसेल तर ते निवडणूक लढू नये। या ठिकाणी मी सांगेन, राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षांनी पहिल्यांदा आम्हाला थोरवे साहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला, तिथं घारेंना त्या ठिकाणी अपक्ष निवडून त्या ठिकाणी त्या पाडण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी मंगेश कदमची पत्नी निवडून आली, मंगेश काळोखेची पत्नी निवडून आली, ते त्यांना अपयश पचवता आलं नाही तर खऱ्याने राजकारण करू नये। या ठिकाणी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फार मोठ्या असंतोष निर्माण करत आहे, अहंकार निर्माण करत आहेत। आपण पाहिलं बीडमध्ये झालेली हत्या त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाठिंबा करत आहेत। सूरज चव्हाणचे झालेलं क्रूर्य काम त्यालासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला पाठीशी घालत आहेत। नवे तर महाडमध्ये या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी आमच्या विकास गोगावलेंचे परममित्र होते ते जांभरे, त्यांना फोडून त्यांना ठिकाणी या ठिकाणी निवडणुकीमध्ये असंतोष माजून या ठिकाणी रिव्हॉल्वर दाखवून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात क्रूर या ठिकाणी कार्यक्रम झाला असता, परंतु आमच्या शिवसैनिकांच्या संघर्षामुळे ते थांबलं आणि विकास गोगावले जे केलं काम ते अत्यंत चांगल्या प्रकारे केलं आणि पुन्हा त्यांना अटक होते आणि त्यांना जामीन होत नाही, ही खऱ्या अर्थाने अति निषेधाची बाब आहे। मी न्यायालयाला आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री विनंती करेन की खऱ्या अर्थाने जर खरं कोण आहे आणि खोटं काय ते खरं निष्पन्न झालं पाहिजे आणि म्हणूनच या मंगेश काळोखे याची निर्घुण हत्या केली आहे, त्यांना फाशी शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे, ह्याही आमची शिवसेनेची मागणी आहे। या ठिकाणी सांगेन, जो ओझरडेला काय अधिकार आहे विकास गोगावलेंना या ठिकाणी तडीपार करण्याचा? जो ओझरडे महिलांची छेडछाड करतो, जो ओझरडे महिला आंघोळ करत असताना त्यांची कृत्य करतो, अशा ओझरडेला तडीपार करावं, अशा प्रकारची आमची शिवसैनिकाची मागणी आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि ओझरडेला या ठिकाणी रायगड जिल्ह्यामधून तडीपार करावं, अशा प्रकारची आमच्या शिवसेनेची महाड विधानसभा मतदारसंघाची आणि सर्व लोकप्रतिनिधींची या ठिकाणची मागणी आहे। एकंदरीत खोपोलीचे माजी नगरसेवक आणि ज्यांच्या पत्नी आता विद्यमान नगरसेविका आहेत ते मंगेशजी काळोखे यांचं काही दिवसापूर्वी निर्भीडपणे म्हणता येत नाही, निर्घुण आणि हत्या झालेली आहे, त्याचा खऱ्या अर्थाने जाहीर निषेध करण्यासाठी आज सर्व शिवसेना आणि शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः मंगेश काळोखे यांची जो भ्याड हल्ला करून निर्घुणपणे हत्या केलेली आहे त्याचा आमच्या सर्व महिला आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करते। आपण जर का पाहिलं तर ही रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे भूमी आहे, स्वराज्याची राजधानी आहे आणि या रायगडमध्ये अशा पद्धतीने एका नगरसेविकेच्या पतीला निर्घुणपणे मारलं जातं आहे। त्यासाठी मला आज या ठिकाणी
निवेदित करता येते की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक निवेदन आहे की आपण या संदर्भातला खटला फास्ट ट्रॅकवरती चालवून जे आरोपी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे या संपूर्ण रायगड जिल्ह्याला आज कलंकित करत आहे, त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या पद्धतीने आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि तथा गृहमंत्री यांनी हा फास्ट ट्रॅकवरती खटला चालवावा. कारण ही जी ज्या पद्धतीने आज निर्गुणपणे हत्या केलेली आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्व ही आम्ही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.